तर नमस्कार सर. आज आपण आहोत कृषिक 2025 मध्ये. ऊस शेती AI च्या माध्यमातून कशी केली जाते याबद्दल आपण आज माहिती घेतोय. सर, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव तुषार जाधव. कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो आपण एक नवीन कन्सेप्ट किंवा नवीन टेक्नॉलॉजी जी शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या पिकांमध्ये सुरू करत आहोत, त्याचं काम मी इथं पाहतो. प्राथमिकदृष्ट्या तर AI काय आहे आणि याचं शेतीमध्ये किंवा ऊसाच्या शेतीमध्ये कसा वापर केला जातो याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हा जर आपण विचार केला, मराठीमध्ये आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. थोडक्यात असं आहे की बघा, आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेस सर्व शेतकरी बांधव ज्यावेळेस शेती करत असतो त्यावेळेस आता पाहतोय आपण निसर्ग खूप बदलत चाललेला आहे. म्हणजे खूप बदल पाहत आहोत आपण. आणि या बदलत्या निसर्गाला जर समतोल साधून आपल्याला शेती करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाची जोड लागेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पाहताय की बरेच शेतकरी आता बघतोय आपण की काही शेतकरी 100 टन पण काढतात, काही शेतकरी अजून 40. म्हणजे महाराष्ट्राची उत्पादकता बघितली आपण तर 40 टनाची ऊस या पिकामध्ये एकरी एका एकरामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं मग 40 टन का थांबला येतो तिथे, तर तंत्रज्ञानाची जोड आपल्याला देता आली पाहिजे. आपल्याकडे खतांच्या कंपन्या भरपूर आलेल्या आहेत, कीड रोगांच्या तणनाशक किंवा बरेच सगळ्या टेक्नॉलॉजी जी म्हणतो आपण की इनपुट्स बेस भरपूर कंपन्या आलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे निसर्ग काय सांगतोय आणि आपली माती, ज्या मातीमध्ये आपण हे पीक उगवणार आहे समतोल साधणं, त्यामध्ये घटक कोणते आहेत आणि ते ऊसासाठी, म्हणजे ऊस हे उदाहरण घेऊन बोलतोय म्हणून आपण सांगतो ऊसाचं, या ऊसाच्या या प्लॉटमध्ये आहोत तर ऊसासाठी काय अपेक्षित आहे हे वेळोवेळी समजणारं तंत्रज्ञान किंवा वेळोवेळी आपल्याला ते समजलं पाहिजे. हे तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आहे. तर ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहेत आज. तर ऊस या पिकासाठी AI कसं यूज केलं जाते बरोबर, याबद्दल आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही माहिती सांगा. सुरुवातीला आपण काय करतो की पूर्ण प्लॉट मॅप करून घेतो. आपल्याकडं आपण जे तंत्रज्ञान वापरतो ते सॅटेलाइट म्हणजे उपग्रह प्रणाली हे तंत्रज्ञान आहे. यामध्ये आपण आपला प्लॉट मॅप करतो सुरुवातीला. म्हणजे आपण जसं आता हा प्लॉट आहे, आता आपण हा 200 प्लॉटचा 500चा प्लॉट आहे, तर हा प्लॉट मॅप केला जातो. म्हणजे त्याचे अक्षांश आणि रेखांश म्हणजे त्याला आपण लॅटिट्यूड लॉंगिट्यूड म्हणतो, तर ते देणं गरजेचं असतं आपल्याला. ते मी एकदा मिळालं की आपला हा प्लॉट मॅप होतो. मॅप झाल्यानंतर आपण साधारणतः 3 दिवसानंतर प्रत्येक आठवड्याला एक इमेज घेऊन येतो या प्लॉटची. आता या इमेजमध्ये काय आहे की जसं सॅटेलाइट उपग्रह प्रणालीमध्ये आपण काय केलं की लाखो इमेजेस त्या टेक्नॉलॉजीमध्ये AI तंत्रज्ञानामध्ये ऊसाच्या मग त्यामध्ये काय समजतं, सुरुवातीला ऊस लागवडीपूर्वी तुम्हाला जमिनीचं परीक्षण करून दिलं जातं. म्हणजे जमिनीमध्ये pH पासून ते अगदी जमिनीचं पूर्ण मातीच्या कणांची रचना कशी आहे हे सगळं आपण सॅटेलाइट प्रणालीद्वारे समजतो. आता ज्यावेळेस हे समजल्यानंतर जो इंटेलिजन्स तयार केलेला आपण तो आपल्याला असं सांगू शकतो की आपल्याला बेसल डोस असेल किंवा इतर खतांचं व्यवस्थापन असेल सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये, सुरुवातीला किंवा सॉईलची फर्टिलिटी ज्याला सुपीकता म्हणतो आपण, तर ती कशी आहे आणि ती वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला, हे आपल्याला उपग्रह प्रणाली सांगतं. उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून आपण अजून बराच डेटा, म्हणजे जसं पीक लागवड झाली, ऊस आता समजा लहान आहे, ऊसाची प्रत्येक अवस्थेनुसार आपण उपग्रह प्रणालीद्वारे त्याला मॅप करत असतो. प्रत्येक आठवड्याला किंवा असं म्हणू शकतो की प्रत्येक दिवशी सॅटेलाइटचं निरीक्षण आपल्या प्लॉटवरती असतं. आता हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं समजतं की तुमच्या प्लॉटची वाढ कशी आहे, ग्रोथ कशी आहे, त्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये कुठे कीड रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे का, कुठे पाण्याचं युनिफॉर्म म्हणजे पाणी सगळ्या व्यवस्थित सगळ्या ठिकाणी जात आहे का, त्यानंतर आपण जर विचार केला तर पिकांवरती कोणत्या प्रकारचा ताण आहे का, हे आपल्याला या तंत्रज्ञानामधून समजण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली सांगतोय म्हणजे शेतकऱ्यांना की एक्झॅक्ट कुठल्या पॉइंटला तुम्ही जर बघितलं आपण तिथं स्क्रीनवरती पण दाखवतोय की हे तंत्रज्ञान मोबाईलमध्ये कसं काम करतं. तिथं तुम्हाला लक्षात येऊ शकतं की आता हा समजा 265 आहे, तर आपण समजा सुरुवातीला उभा राहिलो म्हणून आपल्याला ऊस चांगला दिसतोय, पण आपल्याला मागचा ऊस बघायचा आहे. आपण जनरली आता हा ऊस बांधलेला आहे, हा ऊस का बांधलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना पाहता आला पाहिजे. पण आपण शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस फील्डमध्ये लावतो त्यावेळेस आपण हा ऊस बांधत नाही, मग ऊस पडलेला असतो. मग ऊसामध्ये कसं जाणार, तर हे उपग्रह प्रणालीद्वारे जर आपण चेक केलं तर कुठल्या कॉर्नरमध्ये कुठल्या स्पॉटमध्ये कुठला ताण आहे, आज जायची गरज नाही, डायरेक्ट मोबाईलमध्ये समजणार. त्यातून शेतकऱ्याची रिस्क पण कमी होते. जर आज मोबाईलमध्ये समजते ना तुम्हाला सगळ्या गोष्टी, त्यामुळे काय जायची गरज नाही आणि कंट्रोल जास्त पर्यंत. हे थोडक्यात असं समजून घ्या की हे तंत्रज्ञान आपल्याला एक दिशादर्शक तंत्रज्ञान आहे. आपल्या मोबाईलमध्ये एक असं तंत्रज्ञान आहे की एक थोडक्यात आपला AI तंत्रज्ञान म्हणजे असं म्हणू शकतो की आपल्याला एक मदत करणारं म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन करणारं तंत्रज्ञान राहील मोबाईलमध्ये. तुम्ही पाहायचंय जरी तुम्ही किती आता समजा विचार करतो की आपल्याला काही महत्त्वाचा मेसेज आला तर आपण शक्यतो बरेच मेसेज आले की तो निग्लेक्ट होतो. पण हे तंत्रज्ञान आपल्या ॲपच्या माध्यमातून दिल्यामुळे तुम्ही जर रोज पाहत असाल तर तुमच्या प्लॉटमध्ये किती वाढ झालेली, आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जागरूक करणारे तंत्रज्ञान आहे. कसं, तर समजा आता उदाहरणार्थ या प्लॉटची वाढ जर समजा आता ज्याला आपण NDVI म्हणतो, म्हणजे थोडक्यात याच्या प्लॉटची ग्रोथ किती आहे, तर तो एक मॅप आहे. तर त्याची ग्रोथ जर आपल्याला सांगितली 0.3 आहे, 0.4 आहे आणि ती ग्रोथ अपेक्षित असते 7.7 ते 0.8च्या दरम्यान.
पण तुमच्या प्लॉटची जर 0.3 असेल 0.4 आहे तर तुम्हाला रेड मार्क येतो, रेड अलर्ट येतो. मग आपण काय करतो की मला रेड अलर्ट का आलाय, मग मी काय करावं लागेल जेणेकरून तो रेड अलर्ट जाईल. मग मी जर 8 दिवसात त्या प्रॅक्टिसेस सगळ्या केल्या तर परत तो ग्रीन मार्कमध्ये जातो. याचा अर्थ काय की मी त्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि मी नेहमी माझा प्लॉट 365 दिवस किंवा पूर्ण लाईफ सायकलमध्ये ग्रीन झोनमध्ये कसा ठेवेन यासाठी माझा प्रयत्न राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हा प्रयत्न करत असताना मग काय टाकायचं, मग त्यासाठी सुद्धा हे तंत्रज्ञान आपल्याला मदत करणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय की समजा आता आपण काय करतो, मॅपिंग केल्यानंतर किंवा प्रत्येक अवस्थेनुसार येणाऱ्या काळात आपण असं करणार आहे की नत्र किती टाकायचं, स्फुरद किती टाकायचा, पालाश किती टाकायचं, मायक्रोन्यूट्रिएंट किती टाकायचे हे सांगणार त्यांना. असं नाही की 4 बॅगा युरिया टाका आणि 5 बॅगा स्फुरद फॉस्फेट टाका किंवा इतर काही खतं टाका. असं न होता आपल्याला या तंत्रज्ञानामधून योग्य खत मात्रा कशी मिळेल आणि ती ऊसासाठी कशी फायदेशीर ठरेल हा प्रयत्न आपण करत आहोत. याची ॲक्युरेसी साधारण किती असते, म्हणजे एआयचं मापक बऱ्याचदा ॲक्युरेसीतच केलं जातं की, तर हे किती ॲक्युरेट तुम्हाला माहिती देतं? ॲक्युरेसी जर बघितली तर आता आपण जर आता ह्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता जे आम्ही वापरलेले किंवा जे आपण केले हे सगळं एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने जे काय आपल्याला मार्गदर्शन झालं त्या पद्धतीने आपण गेलो. आज हा ऊस जो बघताय तुम्ही तो हा फक्त 10 महिन्याचा ऊस आहे. 10 महिन्याचा ऊस, फक्त 10 महिन्याचा ऊस साधारण आहे. किती कांडे असतील त्याच्या? आता बघा ना 38 ते 42 बाहेर पण ऊस लावलाय बघा, जवळजवळ 38 कांड्याच्या पुढे ऊस चाललेला आहे हा 10 महिन्याचा ऊस. 10 महिन्याचा ऊस. हा, मग आता बघा आणि सगळ्यात महत्वाचं वजनही केलं होतं आम्ही, 4 किलोच्या पुढे ऊस बसतोय तो एक ऊस. मग याचा अर्थ काय की जे वापरले हे फायदेशीर आहे, म्हणजे ॲक्युरेट आहेच असं म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट की ॲक्युरेसी म्हणजे ह्यात एक महत्त्वाचं लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की आपल्याला क्लायमेट हा डेटा मिळतोय, म्हणजे वातावरणाचा आपल्या प्लॉटमधला डेटा मिळतो. त्यानंतर निरीक्षण म्हणजे मातीतल्या पाण्याचा प्रमाण आणि पाणी किती आहे आणि कशा पद्धतीने ऊसाला लागतंय याचा माहिती आपल्याला मिळते. आणि त्यानंतर कीड रोगांची माहिती मिळते. हे 3 जरी गोष्टी आपण यातून देऊ शकलो आता सध्या तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न हे नक्कीच वाढणार आहे. आपण आता सांगतोय तुम्ही जर 60 टन ऊस उत्पादन काढत असाल आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला, फक्त समजून घेतलं आणि ते तरी तुमचं साधारणतः 40% उत्पादन वाढेल अजून त्यामध्ये. जबरदस्त. आणि याचं साधारण म्हणजे या तंत्रज्ञानाने वापर करून या किती नक्की म्हणजे उत्पादन जात वाईज ऊसाची ज्या जाती आहेत त्या जात वाईज साधारण ॲव्हरेज किती उत्पादन निघते ह्यातनं? नाही कसं आहे, आता बघा इथं 6 व्हरायटी लावलेल्या आहेत आपण, 6 जाती लावलेल्या ऊसाच्या. अजूनही काही जाती येत आहेत आणि अजूनही जाती आपण इथं पुढच्या वर्षी आपण दाखवणार आहोत शेतकऱ्यांना. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता जर महाराष्ट्रामध्ये चांगल्या 2 जाती सध्या प्रचलित आहेत. एक आहे 86-032, दुसरी आहे 265. या 2 जाती जास्त प्रमाणात चालतात. आता दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा असतो की कारखाना 265 का नको म्हणतो, तर रिकव्हरीचा विषय. मग आपण काय करतोय की या व्हरायटीची रिकव्हरी जेनेटिक म्हणजे कसं असतं की समजा पोटेन्शियल भरपूर आहे या व्हरायटीमध्ये. आता तुम्ही जर विचार केला समजा माझा आता हा ऊस आहे 38 कांड्याचा आणि हाच जर ऊस समजा 25 कांड्यामध्ये तुटला किंवा 25 कांड्याच वाढल्या तर ह्यात साखरेचं प्रमाण कमी राहणार आहे. आता 38 कांड्या म्हणजे ह्यातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे, लक्षात घ्या. तेवढं बायोमास वाढलं आणि त्यामुळे साखर वाढली. मग कारखान्यांना पण ही तंत्रज्ञान परवडेल किंवा ही व्हरायटी येणाऱ्या काळात फायदेशीर ठरेल. जबरदस्त. मग असं हे सगळं आपण यामधून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचं एआय जी टेक्निक आहे आपली, तर समजा जमिनीची मात्रा कमी जादा असू शकते, म्हणजे क्वालिटी. काही ठिकाणी बरड जमीन आहे, हलकी जमीन आहे, काही ठिकाणी सुपीक जमीन आहे, काही ठिकाणी काळी कसदार जमीन आहे एकाच प्लॉटमध्ये. तर त्या टायमाला हे टेक्निक कसं काम करणार, किती आपल्याला इन्स्टॉलमेंट करावं? नाही, आता सुरुवातीला एकदा सांगा गोष्टीचं तुमच्या प्लॉटचं माती परीक्षण होते, त्यानुसार पुढच्या गोष्टी पुढे जातात, बाकी सर ऍड करतील. बरोबर. नाही, हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न सरांनी विचारलेला आहे. आता बघा त्यासाठीच आपण जी तंत्रज्ञान वापरतोय त्यामध्ये एका तंत्रज्ञानावर अवलंबून राहिलेलं नाही आपण. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी सेन्सर लावला या ठिकाणी आणि तुम्ही जसं म्हणलं की माझ्या ठिकाणी 4 माती आहेत किंवा वेगळे, इथं भारी पलीकडे हलकी आहे असं आहे. पण यात आपण काय करतोय, सॅटेलाइटचा प्रणालीचा वापर करतोय. म्हणजे सॅटेलाइट काय करतोय, तुमच्या पूर्ण प्लॉटला मॅप केलेलं आहे त्यांनी. म्हणजे मी सुरुवातीला काय सांगितलं, अक्षांश आणि रेखांश, तो तुमच्या 4ही बाउंड्री घेतल्यात, अख्खा पूर्ण प्लॉट तो मॅप झालेला आहे. आणि यातून काय होणार आहे की संपूर्ण प्लॉटमध्ये कुठली भारी आहे आणि कुठं हलकी आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. सॅटेलाइटमध्ये दाखवणार आहे की जर हलकी जमीन असेल तिथं वाढ थोडी कमी असणार आहे, तर तिथं तुम्हाला बरोबर सॅटेलाइट दाखवणार की इथं वाढ कमी आहे, तुम्हाला तिथं चांगलं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. हलक्या जमिनीमध्ये पाणी कपचं प्रमाण कसं नियोजन करायचं, भारी जमिनीमध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं हेही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सेन्सर किंवा वेदर स्टेशन हे जर विचार केला तर ह्याला मर्यादा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जमिनीनुसार आपण लावू शकत नाही. आपण 2.5 एकर क्षेत्रामध्ये हे एक युनिट लावायला सांगतोय, पण लावताना सुद्धा ते तुमच्या जमिनीचा अभ्यास करून योग्य ठिकाण कोणतं हेही आपण सांगतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, सॅटेलाइट मॅप केल्यानंतर तर तुम्हाला त्याचा विषयच येत नाही. सॅटेलाइट मॅप केल्यामुळे तो कुठे प्रॉब्लेम आहे आणि कुठं काय करायचं याचं मार्गदर्शन मिळतं. त्यामुळं शेतकरी बांधवांनी हे समजून घ्या की हे तंत्रज्ञान जरी तुमच्या शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माती असेल तरीही
हे तंत्रज्ञान तुम्हाला स्पॉट वाईज जिथं माती खराब किंवा जिथं माती हलकी आहे तिथं काय फरक योग्य करावं लागेल, मार्गदर्शन करतं. जिथं माती चांगली आहे तिथं काय करावं लागेल याची माहिती तुम्हाला देऊ शकतो. आणि शेवटचा एक प्रश्न माझा सर, तुमचा एक लगेच प्रश्न घेऊ की याला म्हणजे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांची अडचण असते खर्च. तर या प्रणाली वापरायला साधारण एकरी खर्च किती आहे? आता आपण बघा, हा जो प्रकल्प राबवला महाराष्ट्रातील 1000 शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प राबवतोय आपण. फक्त 10,000 रुपये घेतो आपण या तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांकडून, आणि संस्था म्हणून 50 ते 60,000 रुपये खर्च करते. म्हणजे आपली संस्था ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान समजलं पाहिजे. AI काय आहे, जर मी सुरुवातीला जर 60,000 रुपये खर्च सांगितला तर कुठलाच शेतकरी करणार नाही किंवा ते परवडणार पण नाही. 100%. परंतु येणाऱ्या काळात आपण हे तंत्रज्ञान साधारणतः 10 ते 12,000 रुपयात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी ग्रुपच्या माध्यमातून जर घेतला तर शेतकऱ्यांना अजून ते तंत्रज्ञान स्वस्त होईल आणि त्याचा फायदा आणि त्याचा वापर शेतकरी बांधव करतील. फळबागेमध्ये लावायसाठी द्राक्षे, डाळिंब हा. काय त्याच्यासाठी. हा, द्राक्षामध्ये पण आता आपण हा प्रयत्न करतोय की द्राक्षामध्ये पण हे तंत्रज्ञान कसं वापरता येईल, त्यानंतर डाळिंबामध्ये कसं वापरता येईल आणि केळीमध्ये. हे 3 पिकं फळबागामध्ये घेतोय आणि भाजीपाल्यामध्ये टोमॅटो हे पीक घेतोय. ठीक. चालेल सर, खूप प्रोडक्टिव्ह माहिती मिळाली. Yes, yes, धन्यवाद. शेतकऱ्यांना AI हे तुम्ही सोप्या भाषेत समजून सांगितलं, ठीक आहे. त्याबद्दल खूप आपलं धन्यवाद. ठीक आहे, आणि धन्यवाद. थेट आपण प्लॉट मधनं बघितलंय, हा AI वापरूनच तयार केलेला ऊस आहे. 38 ते 42 कांडे आहेत 265 ऊस असताना. त्यामुळं थँक्यू सर. येस, थँक्यू.